आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. सध्या राज्यामध्ये कार्यान्वित असलेल्या अनेक पाणी पुरवठा योजनांच्या देयकांची थकबाकी वाढत आहे. यापुढे मात्र राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्यात याव्यात असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत आयोजित ग्रामीण पेयजल धोरण बैठकीत दिले. तसंच याकरता विभागानं सर्वंकष धोरण आखण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला आज सलग 12 वर्ष पूर्ण झाली आहेत. 4399 दिवस अखंड पंतप्रधानपद भूषवून मोदी हे पंडित नेहरूंचा विक्रम मोडून भारताचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात महायुतीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन केंद्राच्या योजनांचा आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देत निरोगी कुटुंब, निरोगी समाज आणि आरोग्य संपन्न गाव घडवण्याच्या उद्देशानं सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा अकोल्यात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यशाळेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळाल्याचं वृत्त आहे. भारताचे प्रसिद्ध नेमबाजी प्रशिक्षक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतले सुवर्ण पदक विजेते जसपाल राणा यांचं काल नवी दिल्ली इथं निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांनी राणा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुर्कीमधल्या अंताल्या इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय रिकर्व मिश्र जोडी बी धीरज आणि कुमकुम मोहद यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवून पदक निश्चित केलं आहे. अंतिम फेरीत या जोडीचा सामना येत्या 14 तारखेला कोरियन जोडीशी होणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.